तुम्ही येताय की इथेच पार्टी एन्जॉय करणार आहात? आणि तुम्ही अजिबात चांगलं केलं नाहीये तर ठीक आहे, कोर्टात भेटू मग. मी नाही घाबरत तुमच्या या पोकळ धमक्यांना. धमकी तुम्ही दिली आणि हे सगळ्यांनी बघितलंय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, यांचं वकील पत्र मी घेतलंय. पण सिद्ध कसं करणार? माझ्याकडे आय विटनेस आहे, कपिल. काय मग कसा काय झाला वाढदिवस? आजोबा जेवले का? वाढदिवस मस्त झाला. शेवटी गंपू आला म्हणून आजोबांनी 2 घास खाल्ले, तरी नाही तर सकाळपासून काही खाल्लं नव्हतं बिचाऱ्यांनी. गंपू आला ना, चला हे एक बरं झालं. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. पण बाबा, अहो तो मदन गंपूला नुसता घेऊन नव्हता आला, डील करायला घेऊन आला होता तो. अरे बापरे, अगं हो ना. काय सांगतेस काय? काकांनी सकाळपासून काही खाल्लंय का नाही ह्याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नव्हतं. पण शेवटी बाबा म्हणाले तेच खरं. काकांनी गंपूला केक भरवला. सो हॅपी एंडिंग. ते जास्त महत्वाचं. पण बाबा, त्यांच्या मुलाला ना मी सोडणार नाहीये. कोर्टात खेचणार आहे मी त्याला. हे झालं तुझं म्हणणं. डोंट टेक इट पर्सनली. कायद्याची लढाई भावनेच्या भरात लढून चालत नाही. ती चूक तू करू नकोस. मागे एकदा माझ्या हातून ही चूक झाली आहे. आपल्या गावातले सावंत काका स्वतःच्या मुलाविरुद्ध केस टाकली आणि ऐन वेळेला माघार घेतली. मुलाने केस जिंकली. सावंत काका तहहयात सोनेच्या राज्यात पिचत राहिले. पण बाबा, इथे तसं होणार नाही. कसं आहे ना, माणूस स्वतःला होणारा त्रास कितीही सहन करू शकतो, पण जेव्हा नवऱ्याला त्रास होतो ना, तेव्हा कुठलीही बाई ते सहन करत नाही. सुधा मावशी माघार घेणाऱ्यातला नाहीये आणि मी आणि कपिल त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. कपिलच्या भरोशावर केस घेतलीस तू ही? अगं ते स्वतःच एका केसमध्ये अडकले म्हणून थांबले तिथे. ज्या दिवशी त्या केसमधनं मोकळे होतील ना, एक क्षणही थांबणार नाही तिथे. अगं इथं बाहेर पडायची त्यांची किती धडपड चालली आहे, दिसत नाहीये का तुला? का तू मुद्दामून दुर्लक्ष करतेस? अगं आई, ही केस ना इतर केस सारखी तारीख पे तारीख वाली नाहीये. एकदम सोपी केस आहे, पटकन संपेल. आणि कपिल कसा इतका पटकन निघून जाईल, त्याचं कॉन्ट्रॅक्ट व्हायचंय अजून. आणि हे बघ, ही लढाई ना आम्ही दोघांनी सुरू केली. सो मला खात्री, तो मला असा अर्ध्या रस्त्यावर सोडून जाणार नाही. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस?
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!